झी 24 तास एक पाऊल पुढे। गरिबीचा नवा आकडा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्या अगोदर सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक रिपोर्ट। देशाच्या नियोजन आयोगाचे हे ताजे आकडे पहा। त्यानुसार 2004-05 साली देशात गरिबांची संख्या 37.2% इतकी होती, पण 2011-12 मध्ये आता केवळ 21.9% गरीब उरले आहेत। होय, अवघ्या 7 वर्षात गरिबांच्या संख्येत तब्बल 15% घट झाली। नियोजन आयोगाच्या निकषानुसार 5 जणांचं कुटुंब जर शहरात 5,000 रुपये कमावत असेल तर ते गरीब नाहीत, आणि ग्रामीण भागात त्यांचं उत्पन्न 4,080 रुपये असेल तर त्यांनाही गरीब म्हणता येणार नाही। सुरेश तेंडुलकर यांच्या समितीनं निश्चित केलेल्या फॉर्म्युल्यानुसार हे गरिबीचे निकष ठरवण्यात आले। काही महिन्यांपूर्वी याच फॉर्म्युल्यावरून मोठा गहजब उडाला होता, पण त्यामुळे सरकारला फारसा फरक पडलेला दिसत नाही। या विरोधात आता विरोधी पक्षांनी हल्लाबोल सुरू केलाय। ही आकडेवारी म्हणजे सरकारचा कट असल्याची टीका भाजपने केली आहे। अपना रिपोर्ट कार्ड अच्छा करने के लिए बेंचमार्क लोअर करोगे, शर्त ही बदलोगे, परिभाषा बदलोगे गरीबी की, और लोगों को अमीर दिखाओगे। ये गरीब के साथ क्रूर मजाक है, विडंबना है, और इसलिए सरकार की इस रिपोर्ट को हम खारिज करते हैं। देश के गरीब की सही शिनाख्त होनी चाहिए। जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी ही आकडेमोडीवरती नाराजी व्यक्त केली आहे। बैठ के चैम्बर में अपने कुछ एक्सपर्ट को बिठाल करके आंकड़ों को इधर से उधर करना बात अलग हो सकती है। हम पूरे देश में घूमते हैं तो गरीबी की क्या हालत है वो जानते हैं। काँग्रेसचे नेते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी मात्र यूपीए सरकारची पाठराखण केली आहे। मनमोहन सरकारच्या राजवटीत झालेल्या विकासाकडे डोळेझाक करता येणार नाही असं ते म्हणतात। पूर्व के 11 वर्षों के आंकड़ों में 0.74% की दर से प्रतिवर्ष गरीबी घटती थी। पिछले 7-8 वर्षों में मनमोहन सिंह जी के कार्यकाल में ये गरीबी के घटने की दर 2.2% स्थिती कमी दिसते। ज्या आम आदमीच्या मतांवरती निवडून यायचं त्याच आम आदमीची काँग्रेस आघाडी सरकारनं थट्टा चालवली आहे असंही म्हणता येईल। कारण असा आहे आटे दालचा भाव। पीठ 20 रुपये किलो, तांदूळ 30 रुपये किलो, तुरीची डाळ 80 रुपये किलो, साखर 40 रुपये किलो, तेल 80 रुपये किलो, मीठ 15 रुपये किलो, कांदे 50 रुपये किलो। अशा परिस्थितीत जर आपण 33 रुपये घेऊन बाजारात गेलो तर 250 ग्रॅम पिठासाठी 5 रुपये द्यावे लागतील, 100 ग्रॅम डाळीसाठी 8 रुपये द्यावे लागतील, 250 ग्रॅम तांदळासाठी 7 रुपये 50 पैसे द्यावे लागतील, 100 ग्रॅम तेलासाठी 8 रुपये लागतील, 100 ग्रॅम साखरेसाठी 4 रुपये लागतील, आणखी 1 रुपयांचं मीठ घेतलं की 33 रुपये संपले। यामध्ये मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा समावेश नाही, आरोग्य सुविधांसाठीचा खर्च नाही, इतकंच काय तर वीज, पाणी, कपडे, घराचं भाडं, प्रवास खर्च कशाचा समावेश नाही। आता याला चेष्टा नाही तर दुसरं म्हणायचं तरी काय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। गरिबीचा नवा आकडा आणि त्याहीपेक्षा 33 रुपयात सध्याच्या महागाईत नेमकं काय काय येईल याचंही विश्लेषण आम्ही आपल्या समोर सादर केलं। आज या चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन। डॉक्टर रत्नाकर महाजन काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। सर, आपलं स्वागत। माझ्यासोबत आहेत श्याम जाजू हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यांचंही स्वागत। माझ्यासोबत आहेत प्रदीप लोखंडे हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे, ग्रामीण जीवनाचे अत्यंत साक्षेपी असे अभ्यासक आहेत। जवळपास हजाराहून अधिक गावांशी, महाराष्ट्रातल्या 7,000हून अधिक गावांशी त्यांचा रोजचा संपर्क आहे। त्यांचं या कार्यक्रमात स्वागत। काही क्षणात आपल्या सोबत भालचंद्र कांगो हे सुद्धा आपल्याशी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। पहिला प्रश्न घेऊन मी जातो डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे। डॉक्टर महाजन, तुम्ही पाहिलं 33 रुपयामध्ये माणूस श्रीमंत झाल्याचा डंका आम्ही पिटायचा का 32 रुपये 99 पैसे मिळणारा माणूस गरीब म्हणायचा? मला तुम्ही सांगा 33 रुपयात आज काय येतं? त्याची आकडेवारी आम्ही दाखवलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही म्हणाल 33 रुपयावरचा हा दारिद्र्य रेषेवरचा आणि 33 रुपयाच्या खालचा हा दारिद्र्य अगदी गरीब। नाही, त्याचा आपण या सर्व प्रश्नांचा हा मुख्यतः आर्थिक प्रश्न आहे
आणि आर्थिक प्रश्नाचा विचार हा आर्थिक परिप्रेक्ष्यातून पूर्णपणे करायला पाहिजे. आज दाखवलेले आकडे हे आज बाजारभावात जे काही भाव आहेत त्यानुसार तुम्ही दाखवलेले आहेत हे खरं आहे, पण हे बाजारभाव 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 6 महिने काही कायम असत नाहीत, ते बदलत असतात. त्यामुळे ही तुलना मुळात कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे. मुळामध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर नियोजन आयोग स्थापन झाला, त्याची ही जी मेथडॉलॉजी आहे ही सुरुवातीपासून हीच आहे. मग एनडीएच्या काळातही ती हीच होती आणि इंद्रजित गुप्त गृहमंत्री होते आणि चतुरानंद मिश्र कृषी मंत्री होते तेव्हाही हीच पद्धत होती. त्यामुळं त्याचा एक जो शास्त्रीय आधार आहे तो आपण प्रथम लक्षात घेतला पाहिजे. आता हे आकडे आले कुठून, तर मुळामध्ये तेंडुलकर समितीने जे निष्कर्ष काढले होते त्याच्यावर देशभर फार मोठा वादविवाद झाला, चर्चा झाली. तेव्हा त्याबद्दल विचार करण्यासाठी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. त्या समितीचा अहवाल अजून यायचा आहे. मध्ये राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेनं काही आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे दर डोई सेवनाचा खर्च हा आधार मानून ही सगळी पाहणी केलेली आहे. आता आपल्या एक लक्षात आलं पाहिजे की दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांचं सर्वेक्षण ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला त्याचा आधार मिळकत हा नसतो किंवा खर्च हाही नसतो, तर कन्झम्पशन हा आधार असतो. म्हणजे तुम्ही गेल्या आठवड्यात काय खाल्लं, गेल्या महिन्यामध्ये काय खाल्लं, अशा प्रकारचा त्याला मिक्स पिरियड रिव्ह्यू असं म्हणतात. किंवा पूर्वी 1 वीक रिकॉल सिस्टम किंवा 1 मंथ रिकॉल सिस्टम असं म्हणायचे. हा एक आधार आहे आणि म्हणून गेल्या आठवड्याभरात तुम्ही काय खाल्लं त्याची किंमत ती बाजारातली धरली जात नाही, तर गरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानातून आणि अन्य मार्गातून ज्या कमी दरानं वस्तू उपलब्ध आहेत या प्रकारची ही जे त्या किमती आहेत त्या धरल्या जातात. अशा अनेक तांत्रिक गोष्टी त्यात आहेत. सध्या एवढंच की महागाई आहे ही एका बाजूला गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला गेल्या 13 वर्षाच्या काळामध्ये हळूहळू गरिबी कमी होत आहे ही दुसरी गोष्ट आहे आणि या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. तिसरी गोष्ट अशी आहे की गेल्या 7-8 वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धीचा दरही वाढलेला आहे, म्हणजे पैसे अधिक उपलब्ध होऊ लागलेले आहेत. मग ते रोजगार हमी योजनेसारख्या कामातून होत असतील किंवा आणखीन कुठून होत असतील, हा पैसा ग्रामीण भागामध्ये गेलेला आहे. त्याच्यात भ्रष्टाचार आहे, गैरप्रकार आहे वगैरे हे मुद्दे आहेतच, त्याच्याबद्दल वेगळी चर्चा आपण करू. पण वस्तुस्थिती अशी आहे की लोकांच्या हातात आता पूर्वीपेक्षा अधिक पैसा गेलेला आहे आणि त्यामुळं त्यांचा कन्झम्पशन एक्सपेंडिचर वाढलेला आहे. बरोबर आहे. या वाढलेल्या कन्झम्पशन एक्सपेंडिचरशी सुसंगत असे हे आकडे आहेत, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. अगदी सविस्तरपणे तुम्ही विश्लेषण केलंय. त्या 4 मुद्दे अत्यंत महत्वाचे आले आहेत. ते म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हे आकडे बदलत असतात अशा प्रकारचं आपण एक विधान केलं. त्याहीपेक्षा सुद्धा जी मेथडॉलॉजी आता वापरली गेली आहे तीच एनडीए सरकारच्या काळातही तीच मेथडॉलॉजी होती आणि त्याहीपेक्षा सुद्धा गरिबी कमी होते. याचं कारण आर्थिक वृद्धीचा दर वाढतोय आणि ग्रामीण भागामध्ये पैसा जास्त येतोय. या सेगमेंटची वेळ संपत आली. मी आता जातोय प्रदीप लोखंडे यांच्याकडे. फक्त एका गोष्टीचा उलगडा करा लोखंडे साहेब, की जे आम्ही आता 33 रुपयात काय काय येतं ते दाखवलं ते ग्रामीण भागाशी सुसंगत आहे का? भाग क्रमांक 1. आणि आता डॉक्टर महाजन जसा दावा करतायत तसं ग्रामीण भारतात खरोखरच एवढा प्रचंड पैसा आलेला आहे का आणि तो सगळ्यांकडे आलेला आहे का फक्त मुठभर लोकांकडे आलाय? एक प्रचंड पैसा निश्चित आलेला नाहीये, पण पैसा आलेला आहे. आणि एक गोष्ट निश्चित लक्षात घेतली पाहिजे की ग्रामीण भागातला जो माणूस राहतो, जे कुटुंब राहतं, त्याचे शहरात राहणाऱ्या माणसापेक्षा खर्च कंपॅरेटिव्हली कमी असतात. उदाहरणार्थ आपण घेतलं लाईटचं बिल, त्याचं टेलिफोनचं बिल, त्याचं तरकारीचं बिल म्हणजे भाजीपाल्याचं बिल, त्याचं अन्नधान्याचं बिल, ह्या सगळ्या गोष्टी कंपॅरेटिव्हली ह्या शहरापेक्षा कमी असतात. अगदी पेट्रोल डिझेल या सगळ्या जरी गोष्टी तुम्ही घेतल्या की ज्या कन्झम्पशन, हा बरोबर आहे, हे सगळं रिलेटेड आहे, हे सगळं कन्झम्पशनचे आहे. आणि जर तुम्ही बघाल, मी कायम तो मुद्दा लावून धरलेला आहे की निश्चितच ग्रामीण भागात फरक पडलेला आहे
आणि मी एक मला प्रामाणिकपणे मी लहान तोंडी मोठा घास म्हणा पण काही म्हणा पण मी ह्या 33 रुपयाला अजिबात मान्य करत नाही. त्याच्यापेक्षा त्याला निश्चित जास्त पैसे मिळत आहेत. आणि एक असं एक काय कसं समजलं तर मला कळत नाहीये की दारिद्र्य रेषा खाली आला म्हणजे तो श्रीमंत झाला हे मला अजून कळतच नाहीये. असं कसं होऊ शकतं लगेच एकदम? 33 रुपयावरनं समजा 35 रुपये मिळाले म्हणजे श्रीमंत झाला का तो? तर नाही, निश्चित नाही झालेला. पण होतंय काय की मला कोणाची बाजू घ्यायची नाहीये, कारण मी तिथला मुद्दा मांडतोय की बरोबर आहे. आज मला बघा, तुम्ही कुठल्याही घरात ग्रामीण भागातले जा तर त्याला शिक्षणाला पाठवता येतच. आरोग्याची सेवा आपल्याकडे मॅन आवरचं आणि आरोग्याचं एवढं आपण लक्ष देत नाही, निश्चित आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या खर्चाच्या कमी असल्यामुळे त्याचा जो आज 4,000 रुपये जो आकडा दिलेला आहे त्यांनी 4,080 रुपये, पण माझ्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे माझा जो काय अनुभव आहे त्याच्याप्रमाणे गावातल्या एका फॅमिलीला जर 7,000 रुपये मिळाले तर ते त्यांचं आयुष्य व्यवस्थित जगू शकतात असं मला नेहमी वाटतं. 4,000च्या ऐवजी 7,000 रुपये मिळाले तरी जगू शकतात. परंतु अत्यंत महत्वाचे मुद्दे रत्नाकर महाजन यांनी मांडलेले आहेत. मला नक्की खात्री आहे की श्याम